हॅलो फ्रेंड्स, आपण बघू शकता हे बघा चिखल बघा किती आहे. अजूनपर्यंत उचलला नाही त्यांनी. दिसतोय तुम्हाला चिखल हा पूर्ण दरी आहे बघा. हा आणले गेले डम्पिंग 10 ते 15,000 टन चिखल. ती बघा आमची मासेमारीची जागा कशी हे झाली आहे. हॅलो फ्रेंड्स, मी सनी पाटील. आपण माझ्या मागे बघू शकता हा 10 ते 15,000 टन चिखल योगायतन पोटनी टाकलेला आहे. अजूनपर्यंत याच्यावर काहीच रिस्पॉन्स त्यांनी काय केलेलं नाही तो. आणि ह्या चिखलाबद्दल राहुल शिवाळे साहेबांच्या ऑफिसमध्ये मीटिंग झालेली का योगायतन पोटवाल्यांना काय म्हणाले ते. आम्ही सर्व मच्छी बांधव सर्व गेलेलो याबद्दल चर्चा करायला. योगायतन पोटवाल्यांना काय म्हणाले ते करून तुम्ही हा चिखल पूर्ण उचला. तुम्ही जर चिखल न उचलला तुमची कंपनी बंद होईल. पण आज याच्यावर अजूनपर्यंत काही रिस्पॉन्स नाही झाला. आज 10 महिने झालेत या गोष्टीला. बघा 10 ते 15,000 टन चिखल, काहीच रिस्पॉन्स नाही त्यांचा. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा ह्यानं काय करायला पाहिजे. कारण हे बघा आमची मासेमारीची जागा आहे. हा मासेमारीची जागा आहे आमची. आणि ही बघा ही माझी बोट मासेमारीच्या जागेवर उभी आहे बघा. आणि हा चिखल बघा, हा बघा चिखल बघा 10 ते 15,000 टन चिखल बघा. याच्यावर काहीच रिस्पॉन्स नाही केला आहे त्यांनी. तर बघा ना तुम्ही किती 10 ते 15,000 टन. हे बघा आमची मासेमारीची जागा आहे. सगळं आमच्या इथे बोट्या लागतात. तिथे आम्ही गाडी लावतो. एक मासेमारीची जागा तर तशीच गेली कामातनं. ती बघा समोर आहे. आता तेव्हा बघू शकता माझी बोट उभी आहे. ही माझी मासेमारीची जागा आहे. तुम्हाला दिसत असेल बोट उभी आहे माझी मासेमारीची जागा. सगळे लाईनीने बोट आहेत बघा. आणि इथे बघा चिखल. ते म्हणाले करून की योगायतन पोटवाल्यांना करून की हा चिखल तुम्ही उचला नाही तर तुमची कंपनी बंद होईल. पण आज 10 महिने झाले अजूनपर्यंत याच्यावर काय रिस्पॉन्स नाही झाला. आमच्या प्रत्येक मच्छीमार बांधवाला खूप फरक पडला आहे. खूप फरक पडला आहे. आज 9 महिने झाले आम्हाला व्यवस्थित मावरण आहे. हा व्हिडिओ काढायचा उद्देश हेच आहे. सॉरी मी दमलेलो आहे भरपूर आणि मी एकटाच आहे इथे. आता समुद्रामधलं पुरं पाणी तळ सुकलेलं आहे. आणि एक मागे पहिला जो व्हिडिओ होता ज्यांनी नसेल बघितलं तो व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. मग तुम्हाला पूर्ण स्टोरी समजेल. आणि भरपूर दम लागला आहे कारण जालीवरून डायरेक्टली इकडे आलो मी. बघा आमचे सर्व वाट लावून टाकली आहे. आमचं सर्व याच्यावरच आहे.
आम्ही लोक बोललो का तुम्ही इथे कंपन्या बांधा, आम्ही हे करू ते करू. ॲक्च्युली हा हे डम्पिंग आहे ना 12 नॉटिकल लांबात करायला लागते, 12 नॉटिकल लांबात. पण यांतून त्यांचे पैसे वाचवण्यासाठी, डिझेल वाचवण्यासाठी इकडे टाकलेत. मग आम्ही लोक करणार काय? तर प्लीज व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा प्लीज. बघा पूर्ण चिखल, 10 ते 15,000 टन चिखल. बघा माझी बोट, माझ्या मासली मारायच्या जागेवर उभी आहे माझी बोट. आणि इकडे बाजूला चिखल टाकलाय या लोकांतून. आम्ही लोक करणार काय? हे बघा आता इथे नॉर्मल झालं, इथे चिखल नाही, इथे आपला समुद्राचा चिखल आहे. आणि माझ्या मागे बघा किती चिखल आहे. सो प्लीज जर कमेंट करून सांगा या लोकांचं करायचं काय. ओके सो मित्रांनो, माझे जे बाजूला फिशिंग करतात त्यांचं पण आपण मत ऐकू का इथे किती त्रास होतो आपल्या लोकांना, किती नाही, जाळीला मावरं नाही, काय नाही, ते सर्व विचारू. आज आता आपल्याला जरीपासून हा चिखल पडला तर किती फरक पडला मावळ्याला तुम्ही सांगा. भरपूर फरक पडलाय. चिखलामुळं जाम त्रास होतो. चिखलामुळं मासले पण भरपूर कमी येते आणि जाले पण ओढायला भरपूर त्रास होते. जाले चिखलात गाडते सबळ. आणि आमचं सच पण त्याच्यामध्ये अडकलं गेलं, जागा गेली आमची. तर बघू शकता मित्रांनो, माझे जे बाजूवाले त्यांचे माझ्या बाजूलाची जागा आहे ते त्यांची पूर्ण जागा ज्या चिखलाच्या खालती केलेली आहे. सो मित्रांनो भरपूर त्रास होता आमच्या कोळी बांधवांना. प्लीज 8 महिने झाले अजूनपर्यंत त्यांनी काय केलेलंच नाही आहे. सो प्लीज फ्रेंड, तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे, आमच्या मासेमारीला गरज आहे. बघा हे बघा एवढूसं मावरं आहे बघा, आणि किती माणसं आहेत बघा. एवढूसं मावरं घेऊन काय जाणार? 5 जाल्यांचं मावरं हे 5 जाल्यांचं मावरं बघा. एवढूसं पण नाही भरणार. एवढूशा ह्याच्यात या 4 लोकांचं काय भरणार तुम्ही मला सांगा. सो फ्रेंड प्लीज, आम्ही लोक भरपूर प्रॉब्लेममध्ये आहेत. प्लीज तुम्ही जास्त जेवढे कमेंट करणार, जेवढं लाईक करणार, जेवढं शेअर करणार त्याच्यावर आम्हाला सपोर्ट भेटणार. सो प्लीज थँक्यू. बाय.